नागपुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। नागपूरच्या मानेवाडा चौक, सक्करदरा आणि जगनाडे चौक या परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडलाय। तर नागपूरच्या काही भागामध्ये बारीक गारा देखील पडल्या आहेत, तर काही भागात कडक ऊन पडलाय। मात्र यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले। अमरावतीमध्ये 14 केंद्रांवर 5040 विद्यार्थी नीट परीक्षा देत आहेत। या सेंटर परिसरातील झेरॉक्स, त्याचप्रमाणे कॅन्टीन, खाद्यपदार्थांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत। या भागामध्ये फेरीवाले, हॉकर्स वाहनांना बंदी आहे। त्याचप्रमाणे केंद्राजवळील 100 मीटर परिसरामध्ये जमावबंदी करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 19 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। टँकर वेळेवर पोहोचत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आणि त्यातच पाणी पुरवठा योजनांची 50%हून अधिक कामे बाकी असल्याने ती पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या। वाशिममध्ये शरद अगुलकर या 11 वर्षांच्या मुलाने 800 दुर्मिळ बिया संकलित केल्या आहेत आणि या बियांचं काही संच वाशिमच्या सामाजिक वनीकरण विभागाला वृक्ष लागवडीसाठी त्याने देण्याचा विचार केलाय। उर्वरित बिया शाळेच्या परिसरातील बॉटनिकल गार्डनसाठी वापरण्यात येणार आहेत। बातमी नागपूरमधून। नागपुरातील गजबजलेल्या महाल परिसरामध्ये भर रस्त्यात तरुणीनं राडा घातलाय। विरुद्ध दिशेने कार चालवणाऱ्या तरुणीच्या कारला वळणावर दुचाकी चालक धडकलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्याचप्रमाणे तरुणीचे रक्ताचे नमुने घेतले असून अंमली पदार्थांचं सेवन केलं असल्याची शंका असल्यानं नमुन्याच्या अहवालानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार। बोला नको तुम्ही। अहो पण त्याला लाज वाटते का? तू कसा बोलला काय? अहो पण त्याला लाज वाटते का? तू कसा बोलला काय? तर नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाहीत। सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जाते आणि त्यामुळे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलाय।